नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BCom BSc प्रथम वर्ष प्रथम भाषा मराठी या अभ्यासक्रमाचा विचार आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। मागच्या एका व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा यांचे शेवटचे कीर्तन याचा आढावा आपण घेतला होता। आज आपल्याला दुसरा पाठ या अभ्यासक्रमामधला आहे, तो म्हणजे देशाचे भवितव्य, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठ आहे। मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पाठ आहे, म्हणजे त्यांच्या भाषणाच्या संग्रहामधला एक भाषणाचा सारांश आहे। बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्व जाणतो, ओळखतो। शाहू फुले आंबेडकर या परंपरेमध्ये ज्यांनी समाज उद्धारासाठी, ज्यांचं शोषण होते त्या शोषितांसाठी, ज्यांच्यावर अन्याय होतोय अशा सर्वसामान्य तळागाळातील माणसासाठी उभं आयुष्य वेचलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला। त्यांचं महापरिनिर्वाण हे 6 डिसेंबर 1956 ला झालेलं आहे। भारतरत्न हा जो सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या देशामध्ये दिला जाणारा, तो त्यांना मिळालेला आहे। महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 ला आणि काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ला त्यांनी केलेला आहे। हे सत्याग्रह प्रतिकात्मक होते, सर्वसामान्य माणसाला त्याचा अधिकार मिळवून देण्याचं काम या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। ते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। सामाजिक असो, आर्थिक असो, शेतीविषयक असो, औद्योगिक असो, सर्व स्तरावरचे विचार त्यांनी मांडलेले आहेत। जगामध्ये ज्ञानाच्या पातळीवर आणि ज्ञानामुळे माणूस किती उंची गाठू शकतो, किती उंच जाऊ शकतो, हे दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कर्तृत्वावरून केलेलं आहे। ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही, हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। अशा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं आपल्या देशासाठी काय काम केलं असेल तर ते म्हणजे भारतीय राज्यघटना त्यांनी लिहिलं। म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्व जाणतो। आणि हीच भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला जी अंमलात आली, त्यापूर्वी 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभा झाली आणि या संविधान सभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं, जे भाषण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे। या भाषणामध्ये बाबासाहेबांनी देशाच्या भवितव्याविषयीची काही चिंता व्यक्त केलेली आहे। बाबासाहेबांना काही प्रश्न पडतात की आज आम्ही स्वातंत्र्य झालेलो आहोत, आता आम्ही लोकसत्ताक राज्यामध्ये प्रवेश करत आहोत, कारण आम्ही लोकशाहीचा, संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे। संसदीय लोकशाहीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात येणार आहे, संसदीय लोकशाही सुरू होणार आहे। आणि अशा वेळेला ती सुरू होण्यापूर्वी देशाविषयी काही एक चिंता वाटते आणि ती चिंता बाबासाहेब त्या सभेमध्ये, संविधान सभेच्या भाषणामध्ये व्यक्त करतात। हे भाषण त्यांनी केलेलं
सारांश रूपानं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18वा भाग 2 हा जो महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये या भाषणाचा अंतर्भाव आहे आणि या भाषणामधून बाबासाहेबांनी देशाविषयीची त्यांना वाटणारी चिंता ही व्यक्त केलेली आहे. बघा, या पाठामध्ये बाबासाहेबांनी देशाविषयी जी चिंता व्यक्त केलेली आहे, देशाच्या भवितव्याची जी चिंता त्यांना आहे, तर त्याविषयी 2 प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की ते म्हणतात आम्ही स्वातंत्र्य झालेलो आहोत, आता आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक झालेलो आहोत, पण या स्वतंत्र भारताचं जे स्वातंत्र्य आहे ते टिकेल का इथून पुढं, अशी मला शंका आहे. आता ही शंका का वाटते बाबासाहेबांना? बाबासाहेब असं म्हणतात की भारताला स्वातंत्र्य भारताचं टिकेल का असा मला का प्रश्न पडतो. त्याचं कारण असं आहे की यापूर्वी सुद्धा भारत स्वतंत्र होता, पण तो पारतंत्र्यात गेला. का गेला? तो पारतंत्र्यात जाण्याचं कारण म्हणजे देशातील लोकांनी केलेली बेईमानी, बंडखोरी ही जी आहे हे मुख्य कारण आहे. कारण आमचा देश जेव्हा जेव्हा हरला, आमच्या देशामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध झाली, मग ती राजेशाही मधली असू द्या, ती इंग्रजाविरुद्धच असू द्या, ज्या ज्या वेळेला आमच्या देशावर परकीयांची आक्रमणं झाली त्या त्या वेळेला आमच्या देशातल्याच माणसांनी बेईमानी केलेली आहे, बंडखोरी केलेली आहे आणि म्हणून आमचा देश पारतंत्र्यामध्ये गेला होता. त्याची उदाहरणं देताना बाबासाहेब म्हणतात की जेव्हा मोहम्मद घोरी या भारतावर चाल करून आला, पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला हरवलं दिल्लीच्या राजानं, आणि तो जेव्हा परत जाऊन सीमेवर लपून बसला तेव्हा जयचंद नावाच्या माणसानं, राजपूत राजानं त्याला जाऊन पृथ्वीराज चव्हाणाच्या विरोधात लढण्यासाठी मदत केलेली आहे. हा मोहम्मद घोरी ज्यानं आपला देश लुटून नेला. शिवाजी महाराज जेव्हा रयतेचं राज्य निर्माण करत होते त्यावेळेला त्यांना विरोध करणारे कोण होते? तर इथलेच मराठा आणि राजपूत सरदार त्यांच्या विरोधामध्ये मोगलांकडून लढत होते. बाबासाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांना साथ देण्याच्या ऐवजी या त्यांचे स्वकीय मोगलांना साथ देत होते. इथले राजपूत राजे असतील, मराठे सरदार असतील तर ते मोगलाच्या बाजूने लढत होते. ज्या वेळेला 1857चा उठाव झाला त्यावेळेस त्या उठावामध्ये शिखांनी भग्याची भूमिका घेतली, म्हणून तो उठाव मोडीत काढण्यात आला. आणि जेव्हा शिखांच्या विरोधात इंग्रजांनी पाऊल उचललं तेव्हा त्यांचाच सरदार जो आहे तो गुलाब सिंग नावाचा, तो शांत बसला, तो लढायचं त्याने नाकारलं आणि म्हणून शिखांचा पराभव झाला. म्हणजे ज्या ज्या वेळेला आमच्या देशामध्ये पराभव झाला, आमच्या सत्तांचा पराभव झाला, तर त्याचं कारण होतं की आमची जी माणसं आहेत, स्वकीय माणसं आहेत, आमची जी देशातील लोक आहेत, तर त्यांनीच बंडखोरी केलेली आहे, त्यांनीच बेईमानी केलेली आहे आणि त्यामुळे आमचा पराभव झालेला आहे. म्हणून इथून पुढेही तशी बेईमानी देशातली लोक करतील का स्वतंत्र भारतामधली? तसं जर झालं तर आमचा देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी बाबासाहेबाला पहिली चिंता वाटते की या ठिकाणी आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील का. दुसरं कारण त्यांनी सांगितलं की जसं लोक बेईमानी करतील तसं दुसरी एक गोष्ट सांगितली की पारतंत्र्यात आपण का जाऊ शकतो. तर बाबासाहेब असं म्हणतात की आता आम्ही संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे, आम्ही लोकसत्ताक राज्य स्वीकारलेलं आहे आणि या लोकसत्ताक राज्यामध्ये अनेक पक्ष निर्माण होणार आहे. हे पक्ष जेव्हा निर्माण होतील तेव्हा प्रत्येक पक्षाच्या काही तत्व प्रणाली असतील आणि ज्या वेळेला एखादा पक्ष स्वतःच्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठं मानायला लागेल त्या दिवशी राजकीय स्वातंत्र्य असलं तरी देश पारतंत्र्यात जाईल. म्हणजे देश पारतंत्र्यामध्ये जर जायचा नसेल तर देश हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. सगळ्यात मोठं कोणाला मानावं? देशाला मानलं पाहिजे. जर पक्षाला मोठं मानलं गेलं, पक्षाच्या तत्वाला मोठं मानलं गेलं, कारण पक्षाची काही तत्व असणार आहेत, त्यांनाच जर आपण मोठं मानायला लागलो, तो पक्ष मोठा मानायला लागला तर या ठिकाणी देश हा पारतंत्र्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. हा एक प्रश्न बाबासाहेबांना पहिला पडतो. म्हणजे आमच्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील का?
एक तर आमची लोक बैमानी तर करणार नाहीत इथून पुढे सुद्धा, आणि दुसरी गोष्ट पक्ष जर स्वतःच्या तत्वांना देशापेक्षा मोठं मानायला लागले त्या दिवशी आमचा देश पारतंत्र्यामध्ये जाईल. हे बाबासाहेबांचं भाकीत देशाविषयीचं आहे आणि त्याची चिंता त्यांना वाटते. हा एक भाग. आणि दुसरी चिंता बाबासाहेबांना वाटते ते म्हणजे आम्ही जे लोकसत्ताक राज्य स्वीकारलेलं आहे, लोकशाही स्वीकारलेली आहे, ही लोकशाही टिकेल का? बाबासाहेब असं म्हणतात की ही टिकेल का असा प्रश्न मला का पडतो, तर ज्या पद्धतीनं आम्ही स्वातंत्र्यात होतो आणि पारतंत्र्यामध्ये गेलो त्याच पद्धतीनं आमच्या देशामध्ये सुद्धा लोकशाही होती. लोकशाही काही देशाला नवीन नाहीये. बुद्धाचं जे राज्य होतं गौतम बुद्धाचं आणि बौद्ध भिक्खूंचा जो संघ आहे हा लोकशाही सारखाच होता. लोकशाही मधल्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रिया असेल, मतदान प्रक्रिया असेल, ही सर्व संघामध्ये होती आणि म्हणून संघ म्हणजे लोकशाहीचं दुसरं रूप होतं. म्हणजे आमच्याकडं आधीच लोकशाही होती पण एकदा ती लोकशाही नष्ट झालेली आहे आणि म्हणून आता जी आम्ही लोकशाही स्वीकारत आहोत ती लोकशाही सुद्धा टिकेल का? तर ती टिकली पाहिजे असं बाबासाहेबांना वाटतं. पण प्रश्न त्यांना असं वाटतो की ती टिकेल का? आणि जर ती टिकवायची असेल तर बाबासाहेबांना काही गोष्टी केल्या पाहिजे असं वाटतं. का टिकणार नाही लोकशाही? तर बाबासाहेबांना असं वाटतं की जर एखाद्या पक्षाला भविष्यामध्ये प्रचंड बहुमत आलं तर तिथं हुकुमशाही निर्माण होऊ शकते. कारण प्रचंड बहुमत जर लोकांनी एकाच पक्षाला दिलं तर लोकशाहीमध्ये पक्ष आणि त्यांचे जे मंत्री असतील तर ते वेगवेगळे कायदे करून या ठिकाणी राज्यघटनेमध्ये बदल करून या ठिकाणी आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने शासन चालू शकतात, हुकुमशाह बनू शकतात. प्रचंड बहुमत मिळालं तर हुकुमशाही निर्माण होऊ शकते. म्हणून बाबासाहेबांना असं वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे. याच्यासाठी कोणी काम करावं? लोकांनी काम केलं पाहिजे. सक्षम विरोधी पक्ष सुद्धा लोकशाहीमध्ये तितकाच आवश्यक आहे असं बाबासाहेबांना वाटतं आणि म्हणून ही लोकशाही टिकणार नाही असा एक प्रश्न बाबासाहेबांना टिकेल का टिकणार नाही असा प्रश्न बाबासाहेबांना पडतो. आणि मग बाबासाहेब या चिंतेमध्ये काही उपाय सांगतात की लोकशाही जर टिकवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की 3 गोष्टी महत्त्वाच्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत. पहिली सांगितली की लोकांनी सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संविधानिक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. म्हणजे काय? तर आम्हाला सामाजिक प्रगती करायची आहे, समाजामध्ये प्रगती करायची आहे, समाज विकास करायचा आहे समाजाचा, आणि आर्थिक प्रगती करायची, आम्हाला पैसा कमवायचा आहे. आमची आर्थिक आणि सामाजिक प्रगती आमची जी उद्दिष्ट असतील ती जर आम्हाला पूर्ण करायची असतील तर बाबासाहेब म्हणतात की तिथं संविधानिक मार्गाचा वापर झाला पाहिजे. संविधानिक मार्ग म्हणजे कोणता? तर संविधानामध्ये ते मिळवण्यासाठी काही एक पद्धती दिलेली आहे, त्या पद्धतीनं तुम्ही गेलं पाहिजे. जर आम्ही पैसे कमवण्यासाठी असंविधानिक मार्ग अवलंबत असू, आम्ही चुकीचे मार्ग अवलंबत असू, आम्ही 2 नंबरने पैसा कमवत असू तर मग आमच्याकडे लोकशाही टिकणार नाही. लोकशाही टिकण्यासाठी कुठलीही तुमची मागणी असेल ती संविधानिक मार्गानेच गेली पाहिजे. आंदोलन करणे, जाळपोळ करणे, तोडफोड करणे हे लोकशाही मधले पर्याय नाहीत. लोकांचं राज्य आहे, लोकांनी संविधानिक मार्गाने मागणी मांडली पाहिजे आणि त्या मागण्या संविधानिक मार्गाने पूर्ण झाल्या पाहिजे. हे पहिली गोष्ट आपण लोकशाही टिकवण्यासाठी केली पाहिजे असं बाबासाहेबांना वाटतं. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की लोकांनी आपलं स्वतःचं स्वातंत्र्य, लोकशाहीमध्ये राज्यघटनेनुसार लोकांना एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे राज्यघटना नाही करणार, तुम्हाला करायचंय, लोकांना करायचंय. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही अबाधित ठेवलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की लोकांनी आपले स्वातंत्र्य हे व्यक्ती कितीही मोठा असू द्या त्याच्या पुढे गहाण ठेवता कामा नये. म्हणजे ते एवढेही म्हणतात की एखाद्या महापुरुषाविषयी कृतज्ञता, त्याच्या कार्याविषयी, तो इतका मोठा माणूस आहे ना त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं वेगळं आणि त्याच्या पायी स्वातंत्र्य ठेवून देणं वेगळं. तुमचं स्वातंत्र्य गहाण ठेवू नका कुठेच. माणूस कितीही मोठा असू द्या, व्यक्तिपूजा बाबासाहेबांना मान्य नव्हती. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आमचा देश व्यक्तिपूजकांचा देश आहे. एक व्यक्ती म्हणाला म्हणून मेंढरासारखं त्याच्या मागे पळणारी माणसं आहेत, तर अशा एका व्यक्तीपुढं स्वतःचं स्वातंत्र्य गहाण ठेवू नका.
माझं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, माझं लेखनाचं स्वातंत्र्य आहे, हे मी कुठल्या व्यक्तीपुढं गहाण ठेवणार नाही, मग तो व्यक्ती कितीही मोठा असेल. हा, एखादा मोठा व्यक्ती असेल, महापुरुष असेल, त्याचं कार्य चांगलं असेल, तर त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत बाबासाहेबांना असं वाटतं. वेगळ्या पद्धतीनं करा, पण त्याची पूजा करणे, त्याला डोक्यावर घेणे आणि आपण कुठलाही प्रश्न न विचारता आपल्याला राज्यघटनेनं दिलेली सर्व स्वातंत्र्य त्याच्या पायापाशी गहाण ठेवणे, ही जी प्रवृत्ती आहे तर ती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. हे बाबासाहेबांना राज्यघटना सुपूर्द करण्यापूर्वीचं बाबासाहेबांचं विधान आहे की भविष्यामध्ये लोक व्यक्तिपूजकांचा देश भारत आहे, दुसऱ्याच्या पायावर जर स्वतःचं स्वातंत्र्य गहाण ठेवत असतील, कोणीतरी म्हणालं म्हणून याला मतदान कर म्हणून करत असतील, कारण मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण हे जर गहाण ठेवलं जात असेल, पैशामध्ये विकलं जात असेल, तर मग कुठं लोकशाही टिकणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना हे आधीच शंका होती की आम्हाला लोकशाही टिकवायचं असेल तर मग आम्हाला आमचं स्वातंत्र्य कोणाच्याही पायावर गहाण ठेवता कामा नये. हा दुसरा भाग या ठिकाणी बाबासाहेबांनी लोकशाही टिकवण्यासाठी सांगितलेला आहे. आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या तीन गोष्टी लोकशाहीनं आपल्याला दिलेल्या आहेत. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही एक एक गोष्ट वेगळी नाहीये. स्वातंत्र्य हे वेगळं आहे, समता ही वेगळी आहे, बंधुता ही वेगळी आहे. मुद्दे जरी वेगळे असले तरी बाबासाहेब म्हणतात या तिन्हींचा एक संगम आहे आणि तो जर एक गठ्ठा तीन गोष्टी राहिल्या तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीला अर्थ आहे. कारण समतेशिवाय स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही, स्वातंत्र्याशिवाय समता काही कामाची नाही आणि स्वातंत्र्य आणि समतेशिवाय बंधुता काही कामाची नाही. आणि बंधुता नसेल तर स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. ह्या तीन गोष्टी आहेत. भारत देश अशा वातावरणामध्ये जात आहे, बाबासाहेब असं म्हणतात की अशा स्थितीमध्ये आज आपण आहोत की जिथं समाजामध्ये विषमता आहे, पण आम्हाला राज्यघटना स्वीकारल्याच्या नंतर आता समतेचं तत्व स्वीकारायचंय, समता समानता आणायची आहे. आणि समाजात तर आर्थिक दृष्ट्या विषमता आहे, सामाजिक दृष्ट्या समाजामध्ये विषमता आहे, मग हे समतेचं तत्व येणार कसं, इथं खरा कस लागणार आहे. म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार स्वातंत्र्य मिळणार आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य, लिखाणाचं स्वातंत्र्य, वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळणार आहेत, पण खऱ्या अर्थानं माणूस त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणार आहे का नाही, खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग तो जीवनामध्ये करणार आहे का नाही. पण नुसतं स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, तर त्या स्वातंत्र्याला समतेची जोड असणार आहे का नाही. पण स्वातंत्र्य आहे, सगळे लोक राज्यघटनेनुसार समान आहेत, तुम्हाला सगळं स्वातंत्र्य आहे, पण लोक जर बंधुता मानत नसतील, एकमेकाला जर वाईट म्हणत असतील, गटागटामध्ये लोक राहत असतील, तर मग त्या स्वातंत्र्याला आणि समतेलाही काय अर्थ आहे. कारण बंधुतेशिवाय समता निर्माण होणार नाही. कारण समता निर्माण व्हायची असेल तर लोकांच्या मनामध्ये बंधुता असली पाहिजे. बंधुता न मानणारी माणसं फक्त भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं प्रार्थनेमध्ये म्हणण्या इतपत फक्त बंधुता असेल, आणि तीच बंधुता जेव्हा वाईट कर्म करायची तेव्हा माझ्याच देशामधल्या, माझ्याच गल्लीमधल्या नाही, माझ्याच कुटुंबामधल्या व्यक्तींच्या सुद्धा मी विरोधामध्ये वागतो, तर आम्ही कशी बंधुता निर्माण करणार, कशी समता या देशामध्ये निर्माण होणार आणि कसं स्वातंत्र्य या देशाचा अबाधित राहणार. बाबासाहेबांना प्रश्न पडलाय. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की हे फार मोठं या ठिकाणी काम, ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आम्ही आर्थिक आणि सामाजिक उन्नती करत असताना संविधानिक मार्गाचा अवलंब करणार का. असंविधानिक मार्गाचा जर आम्ही अवलंब करत असू, टेबला खालून वेगळ्या पद्धतीनं कामं चालत असतील, तर मग कुठं लोकशाही आहे. लोक जर आमचं स्वातंत्र्य स्वतःचं दुसऱ्या पुढे गहाण ठेवत असतील तर मग लोकांच्या मताला काय किंमत आहे. कारण लोकशाही ही लोकांचं राज्य असतं, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं लोकांचं राज्य आहे. पण इथं लोकच निघून जातील. आणि तिसरी गोष्ट स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ही त्रयी एकत्र, हे तिन्ही गोष्टी एकत्र आणल्या पाहिजे. सिंगल सिंगल नको. स्वातंत्र्य आहेच आहे, राजकीय स्वातंत्र्य आहेच आहे, राज्यघटनेनुसार सर्वांना स्वातंत्र्य आहे, समता राज्यघटनेनुसार सर्वांना समता आहे, या देशामध्ये सर्व समान आहेत, सर्वांना एक मताचा अधिकार आहे. बंधुता आमच्या प्रार्थनेपुरती आहे. सर्व देश, आम्ही भारतीय आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही सर्व भाऊ आहोत, आम्ही सर्व भाऊ बहीण आहोत. पण जेव्हा आम्ही वाईट कृत्य करायला लागतो तेव्हा ही बंधुता कुठे जाते.
आम्ही जेव्हा दुसऱ्याबद्दल विचार मांडायला लागतो तेव्हा ही समता कुठं जाते, आणि जेव्हा आम्ही बोलायला लागतो तेव्हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं आम्ही काम करतो. कारण बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते की स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही, आणि स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा नाही. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर ते दुसऱ्याचं स्वातंत्र्य सुद्धा आम्हाला मान्य असलं पाहिजे. त्याच्या स्वातंत्र्याचा विचार करून आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. तर ही भूमिका आहे. तर हे दोन प्रश्न बाबासाहेबांना पडले. एक, भारताचं स्वातंत्र्य टिकेल का, आणि दुसरे, या भारतामध्ये लोकशाही टिकेल का. आणि लोकशाही जर टिकायची असेल तर बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. माणसानं आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी संविधानिक मार्गाचा वापर करावा. स्वतःचं स्वातंत्र्य व्यक्ती कितीही मोठा असू द्या त्याच्या पुढं गहाण ठेवता कामा नये. त्याच्या पायावर आपलं स्वातंत्र्य कधीच गहाण ठेवू नका. आणि तिसरं, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता. तर या 3 गोष्टी एकत्रितपणे नांदल्या पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी मांडल्या होत्या. आणि बाबासाहेबांची दूरदृष्टी बघा की आज बऱ्यापैकी या गोष्टी आपल्याला राजकारणामध्ये दिसत आहेत की स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदताना दिसत नाही. संविधानिक मार्गाचा अवलंब न करता असंविधानिक मार्गानेच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोक कामं करतायत. आणि व्यक्तिपूजा तर आपल्या देशामध्ये बघायलाच नको. म्हणजे भक्त आणि व्यक्तिपूजा हे असे शब्द बनलेले आहेत की माणूस कोणाचा न कोणाचा भक्त आहे, कोणाचा ना कोण्या व्यक्तीची पूजा करतो आणि त्याचाच उदो या ठिकाणी करायला लागतो. त्याचे विचार घेण्यापेक्षा त्या माणसाला डोक्यावर घेऊन मिरवण्याचे काम या देशामध्ये होताना दिसतो. हे बाबासाहेबांना धोका अगोदरच कळाला होता. तर तोच बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये या ठिकाणी व्यक्त केला की जेणेकरून भारताच्या भवितव्याविषयीची माझी जी चिंता आहे ही जर सगळ्यांना वाटली तर त्या माध्यमातून काहीतरी देशामध्ये प्रयत्न होतील. तर अशी एक भूमिका बाबासाहेबांची आहे. तर हे संविधान सभेमधलं बाबासाहेबांचं भाषण तुमच्या अभ्यासक्रमाला आहे. अभ्यासक्रमामध्ये ह्या भाषणामध्ये लक्षात ठेवा की बाबासाहेबांना 2 गोष्टीवर चर्चा केलेली आहे. एक म्हणजे स्वातंत्र्य टिकेल का आणि लोकशाही टिकेल का, आणि त्याच्याविषयी लोकशाही टिकण्यासाठी काही मार्ग बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. हा अभ्यासक्रमाला ठेवण्याचा उद्देश असा आहे की आपण या देशाचे तरुण नागरिक आहोत. ही तरुण पिढी आहे. या पिढीनं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे, डोळसपणे बघितलं पाहिजे आणि ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या लोकशाही या देशामध्ये टिकल्याशिवाय राहणार नाही. जर सर्व तरुणांनी ठरवलं तर इथं लोकशाही टिकू शकते. यासाठीच हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मला वाटतं की या पाठामध्ये जे मुद्दे होते बाबासाहेबांनी मांडलेले तर ते आपल्याला कळाले असतील. तर इथं आपण थांबूया. पुढं दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.